मुलगा झाली तयारी. चला, परतीचा प्रवास आपला आता चालू होणार आहे. तर अशा प्रकारे सामान भरलं आहे. ती गाडी घेऊन निघूया इथून आता. तर मध्ये डॅम आहे एक आपला छोटासा पाण्याचा फुवारा, तिथे आपण थोडंसं एन्जॉय करायला तिकडे आंघोळीला जाऊ. सकाळी आंघोळ झालीच आहे, तिथे आंघोळ करून डायरेक्ट मुंबईला. काय काहीतरी लागलं आहे. बाय बाय कोकम. चला चला, हां या नंतर. हां चला. पाऊस नाही भेटला पण आपल्याला. चला चला. बाबा पण आलेत का? लोक जमलं ते एक दिवसासाठी. आज काय मच्छी? ऊन पडलंय मस्त. कोण हा ना. नाही, काल हे मामाने बोलला, पण काय झालं आम्ही फुल झाली. मग यांचं कोणाचं यायचं नव्हतं ना. असं काय नाही. माझं कुठं कुठे ती झोपणार. मग रात्रीचं नाही करत ते. काय आपल्याकडे घर होतं तसं काय नाही. आणि काय बाकी मस्त. आता मुंबईला जायचं, मग ब्लॉग बनवायचं. कोणत्या झाल्यावरती जात आहे पोहायला? चिचगडचा जो छोटासा डॅम आहे तिथे जवळ. तिथे एक तास जरा आंघोळ थंड पाण्यात निघा. चालेल. केलशी बाजारात आलो. आपला काल बेरी देवळाजवळ पाया बिया पडलो, गाडी लावली आहे. तर जरा बाजारात काय सामान घ्यायचं आहे, तर जरा बाजारचा फेरफटका मारूया. चला. गाडी घेतलीस ना नवीन? हो हो, तुमचे आशीर्वाद आहेत ना. अरे आमचा आशीर्वाद नाही, पण कॉंग्रॅच्युलेशन्स थँक्यू गाडी घेतल्याबद्दल. बघितली म्हणून मला माहिती पडलं. म्हणजे आता मुंबई भाडे बिडे मारणार ना, मारणार सगळं करणार. मग त्या गाडीचे काय नंबर कॉन्टॅक्ट तुझा देऊन ठेव. देऊया नंबर देतो. मग तू दे, मी याच्यामध्ये हे करेन. ठीक आहे. ओके चल आता मुंबईचा प्रवास चालू आहे. चला, साईने गाडी घेतली होती, तर भेटला भाऊ आपल्याला केलशीला. तर अशा प्रकारे आपले मित्र बरेच आहेत, तर निघूया आता आपण. चला केलशी गाव आता आपण सोडतोय आणि आता इथे नवानगरला पोहोचलोय. काल भैरवचं आपलं दर्शन बिर्शन घेतलं, विहीर आपलं सर्व गावी. आणि आपण आता इथून चला केलशीची हद्द आपण सोडले. मस्त एक नजारा. काय नुसता झाडबिडे एकदम हे मच्छी टाकायची इकडे. बांधली लोक कसं मच्छी शिकवायची इकडे. मस्त आहे एकदम. हो नव्या नगरातली जास्त काय कोली नाही, आगरी नाही, हे नव. भरती असेल ना. समुद्रावरती गेलेलो, पाणी एकदम खवळलेलं आहे पूर्ण. माती, काळ्या मातीचा. आत्ताच जरा बाईक घेऊन जरा फेरफटका मार. हा म्हणजे बावडीवरनं तिथून नंतर तिकडून घरी आला तेव्हा भारजा नदी पूर्ण गेल्या टायमाला भरले होती. आता हे
4-5 दिवस अगोदर. पोरं पण तिथे आंघोळीला असतील. मस्त डॅम सारखं झालेलं आहे. हा जातो लेपला वेलास रस्ता आंबोली आणि हा मंडणगड. पहाड के अंदर से आला समोर मस्त घर आहे तिथे डोंगरावर. हाय पाणी कमी झालं मामा. हाय थोडं आहे. हाय बसू शकतो त्यात. बघूया गाडी आपण लावली आहे इथे. आणि हे बघा मस्त आहे पाणी. तर इथे आंघोळ करायचं आहे आपल्याला धबधब्यामध्ये. हा थोडासा डॅम आहे. इथे बसून मस्तपैकी आंघोळ करू शकतो. वरती आहे कसं तरी पाणी. अशा पद्धतीत आहे. जास्त काही खोल नाही पण एकदम मस्त पाणी आहे. थोडं या आता पाऊस नसल्यामुळे पाणी कमी झालं आहे. तर मग अशा डबक्यात थोडंसं आता बसूया, आंघोळ करूया आणि नंतर मग निघूया. चला बघा सर्व थांबले. एक छोटीशी पार्टी पण होईल इथे आणि मस्तपैकी मग पुढे जाऊन जेवायला. चला वॉटर पंप पाण्यामध्ये आंघोळ करायला. संध्याकाळी पोचायचं आहे. आता सर्व एकदम मस्त आहे पाणी. आंघोळ करायला ते बसायचं एकदम मस्त. चला ना. माझ्याकडे आहे मामा. अरे तू बाबाला घेऊन ये. इथं बसव. हा इथं बसव. इथं बाबा आंघोळ करत असेल करू दे तुझ्या आईला. हा बसू दे जाऊ दे. कधी काय मजा करणार. हा सेल्फी काढेल. येत आहे. पावसामध्ये आलेलो गावी तर खूप एन्जॉय करतोय. कसं वाटतंय मंडळी? आणि पोरांना पण सांगतोय खरं या यार, खरं पावसामध्ये फुल एन्जॉय आहे, मजा आहे. सर्वांनी पैसे काढा, जमा करा, नसेल तरी मित्रांना मदत करून घेऊन या आणि अशी मजा घ्या एकदम. आम्ही आणली आहे इनोवा आमची गाडी. तर कॉलेज गाडी आज मुंबईलाच आहे. तर अशा प्रकारे आम्ही फुल एन्जॉय करतो. खूप मजा आली. 2 गावठी कोंबडे कापलेले आहेत. आता मटन बिटन आणलेलं आहे सर्व इथे बनवून. खूप मजा करतोय. आंघोळ करूया. पाणी पण थंड आहे. हां अजून पर्यटक आले बरेच जण. गाडी लावलेली आहे तिथे. मस्त पाणी थंड आहे. पाऊस नाही आहे म्हणून. नाही तर पाऊस पडला तर एकदम जबरदस्त वाटते. गेल्या टायमालच्या बरेच व्हिडिओ आतमध्ये असतील पण आम्ही आंघोळ केली एन्जॉय करतो. भाई फुल एन्जॉय एकदम डॅममध्ये. मजा एकदम. इथे पाणी भरलेलं आहे मस्तपैकी. पावसाचं पाणी वाहत आहे आणि फुल एन्जॉय कोकणामध्ये आहे भाई. एकदम फुल पाणी थंड आहे. आता निघायचं आपल्याला. तर संध्याकाळी आपण 7-8 वाजेपर्यंत पोहोचू. मग तिकडचा प्रवास आपला
संपेल, उद्या सकाळी कामावर जायचं आहे. तर कसं वाटलं कोकणातली मजा येते पण बहुत पाणी आहे. चला आता तयारी करूया निघायची, मग बघू पुढचे प्रवास रस्त्याचे. चला भाऊ, एकदम मस्त झालं आपलं. पाऊस कमी होता म्हणून थोडं पाणी कमी आहे, पण एकदा जेव्हा पाऊस जास्त असतं ना, ह्याच्यावरनं पाणी मस्त इथे वाहत असतं. ती व्हिडिओ असतं आता नाही आहे, पण आपल्याला निघायचं होतं मुंबईला. तर हे आपलं कोकण आहे, चिचगडला आहे आणि मोजे चिचगड 23 डाव. हे बघा इथे लिहिलेलं आहे आणि एवढे मस्त आहे ना की मजा आली. तर निघूया आता मुंबईला. आता कुठे थांबणार नाही, फक्त हॉटेलला एकदम जेवायला थांबू. त्याच्यानंतर जेवायला थांबून डायरेक्ट अटल सेतू घेऊ आणि मामाला धारावी सायनला सोडायचं आहे. मग तिथून मग आम्ही आपल्या बोरिवलीला तो प्रवास आपला होणार. कसं वाटलं मग, किती मजा आली. पण म्हणून सांगतो मित्रांनो, या एन्जॉय करा, वेळ काढा. आणि थोडी सुट्टीचं प्रॉब्लेम होणार, पण काहीतरी एक अनुभव घ्या कोकणामध्ये फिरण्यासाठी मित्राने खास करून. पण अशा ठिकाणी जाऊ नका की जिथे पाणी जास्त असेल, जिथे पोहता येत नसेल, तर तिथे जाऊ नका. मग जेणेकरून तुम्हाला प्रॉब्लेम होणार नाही. सर्वांची काळजी घ्या आणि मस्तपैकी एन्जॉय करा. चला भेटूया पुढच्या प्रवासामध्ये. आता चला निघालो आम्ही, याला बाय बाय करतो. आणि आता हे सर्व बसले आपले मंडळी. किती मजा आली ना, खूप मजा आली एकदम. आता आपला प्रवास चालू. मागे गेला 2 वर्ष देवारे बाणकोट पोलीस ठाणे. इथे पण मच्छीचा बाजार लागतो थोडासा ह्याच्यामध्ये. मग इकडची लोक इथे येतात बाजार करायला. हो, इथे मच्छीचा इथे लागतो. हे काय बघ मच्छी बघ लागले बघ मच्छी देवाराला. हा येते. आहेत देवाला. इथं झाडं बोललं मग. हा देवारे आपण क्रॉस करतोय आता. ती मच्छी इकडे आता मंडणकडचा रस्ता बंद आहे असं बोलतात. तरी द्या. तर जरा प्रवास करताना तुम्ही निघणार असाल तर जरा फोन करून विचार करून निघा, तुमची माहिती काढून. देवरावण आहे इथे, क्रिकेट चालू आहे मुलांची. गोटल बिटल इथंच खेळतात सर्व. हां, आपल्या गावातली मॅच असतात इथे म्हणून. वा वा, गुड शॉट, मस्त एकदम मारे. मस्त एकदम ओपन एकदम ग्राउंड आहे. जास्त कुठे आहे? एक कुठे गेला तो तिकडे. हो मस्त आहे ना. 4 मस्त आहे, मस्त आहे बरं. एक एकदम चपटा ग्राउंड आहे. तिकडे गेला, तिकडे गेला, कुठं मारतो. सर्वांची उत्सुकता लागली आहे, पण बघूया. हो हो हो, 6. गुड शॉट. मस्त बॅटिंग चांगली करते. ओ हो हो ओ कॅच. ओ हो नाही 6. एक 6 लागला पाहिजे. 6 लागला पाहिजे. वाईट. ओ हो शॉट, शबाश, मस्त. थोडी गाडी लावली आहे इथे आणि जरा आलोय विचार करायला की इथे पत्रे भेटतात. तर आपण बघूया. हे लादी घराचं काम करायचं आहे, तर दरवाजे लादी विधी हेंगल बिंगल हे काय भाव भेटतात त्या हिशोबाने आपण इथे आलो आहे. तर आता बघूया. हे सर्व माल इथे पडलेला आहे. लादी बिदी घरामध्ये काम करायचं असेल ना, तर अशा प्रकारे बजेट काढूया आपण, निघायचे. मला जे पाहिजे होतं ते भेटलं नाही. ते फक्त माहिती काढली. पाईप पाहिजे होते जागेवरती तिकडे टाकायला. तर आता आपला प्रवास
चालू केलाय असा रोड पुढे पूर्ण बघू बनला ना मामा? ते बोलले तर मजा मंडणगडला भेटतील हा मग आता पुढच्या वेळी आल्यावरच्या नंतर मंडणगडला बघू त्याच्या लेवलला टाकायचं असा आणि प्रवास आहे रोड चांगले झालेत मस्त आतले रोड एकदम जबरदस्त झालेत हा थोडे मध्ये मध्ये पॅच आहेत थोडे खराब आहेत मावशी बिवशी येते. हो एकदम मस्त प्लॅन काय हो डबल थोडासा जरा आहे गव्हाळ आहे. एकदम मस्त हिरवगार झालंय पण एकदम पाऊस पडल्यापासून पाणी काय भरलंय पण आंब्यात मासे पकडतात की खेकडे पकडतात हे? असे काय तर नजारा आहे. हो ना, एवढा फोर्ट बनवलाय म्हणजे मामा त्यांचा प्लॅन आहे हा हा? मामा काय बोलला रात्री ह्या ब्रिज मध्ये हे लुटालूट चाललेले आहेत ते आणि थोडंसं काय ते बोट लावायची जाण बसून आणि पैसे कमवायचं हे खडे मिळतं ना राजकारण आहे सर्व करोडो रुपयाचा ब्रिज चांगलंच आहे बस पण जाऊ शकते आता पण आता जोपर्यंत ब्रिज चांगला आहे तोपर्यंत दुसरा ब्रिज बांधला असतं तर काय झालं असतं हा मामा आहे ना साईड पण नाही करणार आहे लोक जागा आहे कारण नवीन एक आता मधला ब्रेक घेतलाय आणि आता जेवायला थांबलोय तर जेवण नंतर मग निघूया आता जेवायला थांबलो इथे आता हॉटेलला जेवूया आणि नंतर मग पुढचा प्रवास चालू कोकणामध्ये एकदम चिकन रोटी लेग पीस आहे का हे आहे मस्त एकदम चला गावावरनं निघालो मध्ये माणगाव क्रॉस केलं आणि थांबलो आहे हॉटेल मस्त मालवणीमध्ये तर बरेच जण होते इथे चांगलं नॉनव्हेज भेटलं आणि आता घेतली आहे ड्रायफ्रूटची आईस्क्रीम एक 2 दिवसाचा प्रवास होता मस्त झाला आता आपल्या इथून मुंबईला निघायचं राहते नंतर मग काय आराम नंतर उद्या सकाळी कामावर तर लवकर काय गावी जाता येणार नाही डायरेक्ट मे महिन्यात आपल्या दिवाळीला चला पुढचा प्रवास पाहू नमस्कार शुभ सकाळ काल रात्री पोचलो गावावरनं मुंबईला बरंच थकलो होतो त्याच्यामुळे काय व्हिडिओ काढता आला नाही तर प्रवास आपला चांगला झाला मस्तपैकी तुम्ही पाहिले असतील रस्ते पण चांगले आहेत तर आता लवकर नाही दिवाळीला डायरेक्ट आता गावी जायला भेटेल तर अशा प्रकारचा आपला प्रवास झाला आहे तर ब्लॉग आपले चांगलेच निघालेत तर आवडलं तर नक्कीच आपलं शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कारण बरेच दिवसानंतर व्हिडिओ येत असतात असे तर त्यासाठी एक वेळ भेटल्याच्या नंतर आपण ब्लॉग बनवतो तर असा प्रवास होता आणि अशा प्रवासामध्ये काय काय दाखवायचं होतं मेन कोकणातले कसे काय रस्ते असतात कोकणातली काय कामं असतात तर ते आपण हे पाहिले तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार असेल तर मग नक्कीच आपण कुठेतरी जाणार असेल तर नक्कीच ते व्हिडिओ आपण बनवायचा प्रयत्न करू भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये चला